हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे होळी. होळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. माझ्या मॉर्निंगची सुरुवात होते रोज ब्लॅक कॉफीपासून आणि सोक्ड बदामपासून. ते झालं की माझी फर्स्ट प्रायोरिटी असते ते म्हणजे मितांचा टिफिन. त्याला पनीर खूप आवडतं म्हणून मी आज पनीर टिक्का बनवायचं ठरवलं होतं. सो त्याच्यासाठी मी थोडं बेसन पीठ, तांदूळ पीठ, कॉर्न पीठ, हाफ कप स्पून घेतलं. त्यात रेड चिली पावडर, जिरा पावडर, कोरिअँडर पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला आणि थोडंसं मोहरीचं तेल टाकून त्यात थोडं पाणी टाकून एक थिक बॅटर बनवून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये पनीर डिप करून आणि दोघं साईडने छान पॅनवरती रोस्ट करून घेतलं किंवा तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. झालं तुमचं पनीर टिक्का रेडी. आणि मग मी त्याच्यानंतर त्याच्यासोबतच भाजीची पण तयारी करून घेतली. काल रात्री कारले मीठ लावून ठेवले होते, सो सकाळी कुकरमध्ये शिजवून घेतले. त्यासाठी सारण बनवलं होतं. खोबरं, शेंगदाण्याचा कूट, रेड चिली पावडर, कोरिअँडर पावडर आणि थोडंसं गार्लिक टाकून त्याला मिक्सरमध्ये पल्स करून त्याला वाटून घेतलं. आणि तेवढ्यात मग मम्मी म्हटल्या की तू राहू दे आता, मी भाजी करून घेईल, कारण मग मला ऑफिसला पण जायचं होतं आणि शंभूची पण तयारी करायची होती. गुड मॉर्निंग. बघ का बनवलं मी तुला. तिकडे बघ, बघ तिकडे बघ ना, तिकडे तिकडे तिकडे. तुझे डोले नाही खुलत आहे. ते बघ ते पॅनवरती बघ काय आहे. बघ 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 काय पनीर. पनीर. काय चालू आहे स्टाईल? हे ही अशी कशी स्टाईल आहे तुझी? गुड मॉर्निंग केलं का आजींना? नाही. कर मग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅपी होली. हॅपी होली. मितांशची छान अंघोळ झाली, तयारी केली. आज होलीचं सेलिब्रेशनमुळे कलरफुल ड्रेस घालायचा होता. काय आहे हे? गोरिला स्टाईल. गोरिला ब्रेकफास्टला ना मी 2 एग व्हाईट देते आणि मिल्क देते. हे त्याचं फिक्स्ड प्रोटीन ब्रेकफास्ट आहे, कारण दुसरं काही दिलं की मग तो पटकन खात नाही, त्याचं नाटक असतं आणि मग तो ॲक्च्युली ऑलरेडी तो लेट उठतो, त्याच्यामुळे मग टाईम पण राहत नाही. सो दिस वर्क्स बेस्ट. मग मी त्याचं टिफिन पॅक केला पटकन. तूप टाकायचं मस्त छान पोळीवरती, मग टाकायचं. मम्मा एकच रोल बनवली. का? माझं मी त्यांच्या इथं एकच रोल. ते फ्रेंड्स आहे ते एकच रोल असतो. आता लोकच्या फक्त 4 रोल. ही भाजीचा रोल नको ठेवू का? नको, हा रोल देते आणि याच्यातले 1-2 पीस देते तुला. खाऊ नशील ना? पुन्हा खतम करून यायचा मग. चालेल? 1-2 पीस थोडे माझ्या मित्रांना पण देऊन देईल. हो चालेल चालेल. रोजप्रमाणे त्याने सगळ्यांचा नमस्कार केला आणि मग तो स्कूलला गेला. आता रिसेंटली ना मला स्किन केअरची गरज वाटायला लागली. सो मी एका डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेली होती. त्यांनी सजेस्ट केलेलं फेस वॉश, टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आता मी यूज करते आहे. आणि एक बॉडी मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे, त्याचं फ्रेग्रन्स खूप छान आहे. सो मी ते हँड आणि लेग्स वगैरेसाठी यूज करते. खरं तर ना वर्क फ्रॉम होमची सवय झाली आहे, त्याच्यामुळे हायब्रिड पण 1-2 दिवस पण ऑफिसला जायचा कंटाळा येतो, म्हणजे स्पेशली जेव्हा असं ऊन असतं तेव्हा. काय खेळलं बेटा? आम्ही ना पहिले आम्ही फक्त मला पिचकारी हवी होती. काय खेळलं पण? आम्ही ना असं कलर लावला आणि डायरेक्ट पाय सुटलो.
ऑफिसमधून रिटर्न येताना ना शंभूसाठी होळीचे ते बलून्स असतात, वॉटर बलून आणि कलर्स वगैरे घेतले आणि नारळ घेतलं होलिकेमध्ये टाकण्यासाठी. त्याला वॉटर बलून्समध्ये वॉटर फिल करून दिलं आणि घरात पूर्ण पाणी केलं होतं. काय करतोय रे तू? काय नाही. काय चालू होतं तुझं नक्की? केव्हाचं काही समजलं नाही मला. मी व्हिडिओ चालू केला पण मला काही कळालं नाही तू काय करतोय. मी ना खोटं खोटं चेस खेळतोय. हो, खोटं खोटं चेस खेळत होता. म्हणजे ते बॉटलला तू चेसचं कन्सिडर करत होता का? हा माझा वजीर आहे. वजीर आहे. ओके ओके. प्रकार सुरू आहे हा. का बरं मुद्दा पप्पांच्या पायांच्या तिथे गेलाय तू? ये सर. नाही येणार. का मकडो? चल ना भेटू इकडे. झोपून घ्या आता. बघ किती वाजले शंभू? 11:30 वाजले रे. झोप ना बाबा. मी नाही झोपणार. काय चाललं आता? एवढं कलर आणि हे बोलून वगैरे नको रे बाबा. जा. अशा जोरात आदळायच्या असतात शंभू. जोरात आदळायच्या असतात. हा पाठीवर का? माऊ ए मावडा इकडे बघ ना. माझ्याकडून लावू ना एकदा. पीच इकडे बघ. ए माऊ. हा, शंभू?